श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. जुलै महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे परिवर्तन घडवून आणणार आहे? करिअरमध्ये मोठी संधी तुमची वाट पाहत आहे का? आर्थिक अडचणींमधून सुटका होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील का? कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल की काही मतभेदांना सामोरे जावे लागेल? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? चला जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी जुलै हा महिना कोणते शुभ संकेत घेऊन येत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि नवीन संधींचा महिना ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी अडथळ्यांमुळे थांबल्या होत्या त्या आता पुन्हा वेगाने पुढे सरकू लागतील. तुमचा अनुभव, मेहनत आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांचा या महिन्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळे आकर्षण आणि प्रभाव दिसून येईल. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि निर्णय क्षमतेमुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. समाजात मानसन्मान वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, परंतु त्या यशस्वीरित्या पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे थोडा संयम ठेवणे आवश्यक राहील. महिन्याच्या मध्यापासून ग्रहस्थिती अधिक अनुकूल होईल आणि अनेक अडचणी आपोआप दूर होऊ लागतील. हा महिना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा, भविष्याची दिशा ठरवण्याचा आणि जीवनात नवीन पर्व सुरू करण्याचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन विभागात काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्व गुणांची आणि निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. कार्यालयात काही महत्त्वाच्या बैठका, प्रकल्प किंवा निर्णयांमध्ये तुमचा सहभाग वाढेल. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्यास काम अधिक वेगाने पूर्ण होईल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. मुलाखतींमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना विस्तार आणि आर्थिक प्रगती घेऊन येऊ शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि मोठ्या व्यवहारांची संधी मिळू शकते. बांधकाम, रिअल इस्टेट, वैद्यकीय, संशोधन, सुरक्षा, तंत्रज्ञान, शेती आणि उत्पादन क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आणि सर्व व्यवहार लेखी स्वरूपात करणे अधिक सुरक्षित राहील. परदेशाशी संबंधित व्यवसायातही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तथापि उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील दुरुस्ती, वाहन, आरोग्य, मुलांचे शिक्षण किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकतो. मोठ्या खरेदीपूर्वी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जमीन, घर किंवा मौल्यवान वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला लाभ देऊ शकते. बचतीवर भर दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. एखाद्या शुभ कार्याचं आयोजन किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभेल. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. भावंडांसोबतचे जुने मतभेद मिटतील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुम्ही त्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण कराल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल आणि घरात आनंदाचे वातावरण कायम राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत संवाद वाढेल आणि नात्यातील गैरसमज दूर होतील. प्रेम, विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. काही व्यक्ती आपल्या नात्याला विवाहाच्या दिशेने नेण्याचा विचार करू शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. त्यापैकी एखादे नाते पुढे गंभीर होण्याची शक्यता आहे. भावना व्यक्त करताना संयम आणि प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. दोघे मिळून आर्थिक, कौटुंबिक आणि भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. एकत्र प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. छोट्या छोट्या मतभेदांना प्रेमाने आणि समजूतदारपणे सोडवल्यास नात्यातील गोडवा आणखी वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात तुमचा अध्यात्माकडे विशेष कल वाढेल. पूजा, प्रार्थना, ध्यान आणि मंत्रजप यांमुळे मानसिक शांतता मिळेल.
अनेक दिवसांपासून असलेली मानसिक अस्वस्थता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येऊ शकतो. एखाद्या सत्संग, धार्मिक कार्यक्रम किंवा सेवा कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक मजबूत होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभल्यास जीवनातील महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेता येतील. या महिन्यात आत्मचिंतनासाठी वेळ काढणे तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. प्रवास. जुलै महिन्यात व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांसाठी अनेक प्रवास घडू शकतात. काही प्रवास अचानक ठरतील, परंतु ते फायदेशीर ठरतील. नवीन संपर्क आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा पर्यटनासाठी केलेला प्रवास मनाला प्रसन्नता आणि नवीन ऊर्जा देईल. परदेशाशी संबंधित कामे असतील तर त्यामध्येही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. वेळेचे आणि खर्चाचे योग्य नियोजन ठेवल्यास प्रवास आनंददायी आणि यशस्वी ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा, संशोधन, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्प, सादरीकरण आणि मुलाखतींमध्ये चांगली कामगिरी होईल. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नियमित अभ्यास, आत्मविश्वास आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यामुळे मोठे ध्येय साध्य करता येईल. उपाय. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी भगवान हनुमानाची पूजा करा. ओम क्रां क्रीं क्रौंसः भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाल मसूर डाळ, गूळ किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यान आणि प्राणायाम करून मन शांत ठेवा. एकूण वृश्चिक राशीसाठी हा महिना धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, व्यवसायात विस्तार होईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम, सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळवून देणारा ठरेल, तर आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक शांतता आणि अंतर्बळ वाढेल. या महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की तुमच्या धैर्य, संयम आणि दूरदृष्टीच्या जोरावर तुम्ही कोणतेही आव्हान सहज पेलू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि संधींचा योग्य उपयोग करा. जुलै महिना तुमच्या जीवनात नवीन यश, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक समाधान घेऊन येण्याची दाट शक्यता आहे. भगवान महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचा संपूर्ण महिना मंगलमय आणि यशस्वी जावो. धन्यवाद.